तब्येत खराब असली आणि तुमच्यावर म्हणजे काही आरोप सुद्धा करतात तुम्ही मॅनेज झाले म्हणून दुसऱ्या पार्टीकडून तेव्हाच ते. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. अमरावती विधान परिषद निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली आणि निवडणूक पार पडली असता त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार हर्षजितजी देशमुख हे उमेदवार काँग्रेसकडून होते आणि उमेदवार असताना आपल्यासोबत ते आज थेट चक्क आपण त्याचा संवाद साधणार आहे, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे. प्रथम तुमचं MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही अमरावती विधान परिषद निवडणुकीचे एक काँग्रेसचे उमेदवार होते आणि अचानकपणे तुमची प्रकृती बिघडल्यामुळे तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये भरती झाली आणि सर्वीकडे एक चर्चा होती का तुमची प्रकृती व्यवस्थित असताना तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी भरती झाले अशी चर्चा होती. नेमकं काय तुम्ही जनतेला संदेश देऊ शकता? मला सर्वप्रथम एक सांगा की प्रकृती जर व्यवस्थित असेल तर हॉस्पिटलमध्ये 5 ते 6 दिवस कोणी ॲडमिट राहते का? किंवा कोणतं असं हॉस्पिटल आहे का की जे ॲडमिट ठेवून घेते? आणि मी ॲडमिट असताना जे काही रिपोर्ट्स आले आहे माझे, ते सगळे रिपोर्ट्स मी तेव्हा त्याच वेळेस सगळे जे काही पत्रकार यायचे माझ्याकडे, मीडियाचे लोक यायचे, त्यांना व्हिजिबल केले होते. त्यांनी ते सगळे रिपोर्ट्स बघितले. त्याच्यात जे जे काही माझ्या तब्येतीचे रिझन होते, ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या होत्या. त्याच्यामुळे मी तब्येतीचं कोणतं कारण नाही, खरोखर तब्येत खराब असल्यामुळे मी तेव्हा ॲडमिट होतो आणि इमिजिएट त्या पिरियडमध्ये काँग्रेस पक्षात जो अंतर्गत स्थानिक लेवलला कलह होता त्याचे रिफ्लेक्शन्स लगेच 1 ते 2 दिवसातच यायला लागले आणि त्या 2 दिवसाच्या पिरियडमध्ये स्वतःच्या पक्षाच्या काही वरिष्ठ लोकांनीच पक्षाची प्रतिमा मलिन करून पूर्ण परिस्थिती चिघळून टाकली. आणि जोपर्यंत मी तब्येत माझी सावरायला लागली, मी बरा होऊन पुन्हा 3 ते 4 दिवस माझ्याकडे शिल्लक होते आणि पुन्हा मला मैदानात उतरायचे होते, तेव्हा सर्व लोकांना मी माझ्या स्थानिक काँग्रेसच्या वरिष्ठ लोकांना फोन करून बोलण्याचा प्रयत्न करायचो, पण कोणीच मला रिस्पॉन्ड करत नव्हतं. आणि त्यांच्या मनात काय होतं किंवा त्यांच्या मनासारखं योग्य झालं हे कळायला काही मार्ग नव्हता. आणि त्याच्यानंतर आरोप प्रत्यारोप काही न बोलता जे राहतात, ज्याला काही बूड नाही असे आरोप करणं म्हणजे, आणि ते थेट आरोप करणं म्हणजे याच्यावरून त्यांची परिपक्वता किती होती हे लक्षात सगळ्यांच्या आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचा उमेदवार असतानाही 17 तारखेला इलेक्शनच्या 2 दिवस आधी 16 तारखेला त्यांनी व्हीप काढला की काँग्रेसच्या कोणत्याच मतदारांनी काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करायचे नाही. हा व्हीप काढला. कोणी काँग्रेसनेच काढला? काँग्रेसने काढला. हे तर सर्वश्रुत आहे ना हो. हे तर तुमच्या पत्रकार लोकांना, पूर्ण चॅनेल, सगळ्या लोकांना, सगळ्या न्यूजपेपरमध्ये ह्या गोष्टी येऊन गेलेल्या आहे. त्यांनी तो व्हीप काढला आणि कोणीच मतदान करायचे नाही. म्हणजे स्थानिक पातळीवर ही व्हीप काढल्या गेली आहे. याच्यात त्यांची परिपक्वता किती आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर इनडायरेक्टली BJPच्या उमेदवाराला हा पाठिंबा देण्यासारखं काम त्यांनीच केलं, उमेदवारांनी नाही केलं. तर मी माझं स्पष्टीकरण देऊ इच्छितो. मी स्पष्ट इमानदारीपणे शेवटपर्यंत लढत राहिलो. तब्येत खराब असली आणि तुमच्यावर म्हणजे काही आरोप सुद्धा करतात का तुम्ही मॅनेज झाले म्हणून तेव्हा दुसऱ्या पार्टीकडून? तेव्हाच त्याचे उत्तरं दिले होते मी त्या गोष्टीचे. तेव्हाच आरोप झाले होते ते 7-8 तारखेला. तेव्हाच त्याचे पूर्ण उत्तरं दिले होते आणि त्याच्यानंतर ते आरोप बंद झाले. कारण उत्तरं दिल्यानंतर त्यांना तो चपराक मिळाला होता. खरं काय खोटं काय ही परिस्थिती लोकांच्या लक्षात आली होती. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पुन्हा तेव्हाच इमिजिएट बंद झाल्या होत्या. वरिष्ठ पातळीवर ज्या नेत्याने आरोप केले होते त्या नेत्यांना मुंबईला स्टेट लेवलवर बोलवण्यात आले. सेंट्रलवरून पण त्यांची कान उघाडणी झाली. त्याच्यानंतर त्यांनी कोणतंच विधान केलं नाही. याच्यावरून तुम्ही सत्यता समजून घ्या. आणि एवढी मोठी निवडणूक असताना, एवढे मोठे वोटर असताना तुम्हाला 0 म्हणजे 0 मतं प्राप्त झाले. काय सांगा? व्हीप काढला ना. व्हीप काढल्यावर 0च मत भेटणार नाही. एखादा अपक्ष वगैरे हे ते तुम्ही संपर्कात नव्हते काय म्हणजे नगरसेवकांच्या? मला एक सांगा, काँग्रेस पक्षानेच त्याच्याच उमेदवाराचा व्हीप काढल्यावर बाकी जे काही मतदार आहे त्यांचा विश्वास कसा काय राहणार? बरोबर आहे. तर त्याच्यामुळं त्यावेळेस कोणालाही हे वाटणार आहे की जो निवडून येण्याची शक्यता आहे, यांचा व्हीप निघालेला आहे म्हणजे यांच्यासोबत यांच्या पक्षाचेच लोक नाही आहे, तर दुसरा कसा काय साथ देणार आहे? त्याच्यामुळे ते 0 संख्याबळ राहणार आहे मतदानामध्ये, हे जाहीर राहते. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही अर्ज दाखल केला त्यावेळेस तुम्हाला काही काँग्रेसचे जे अमरावती जिल्ह्यातले वरिष्ठ नेते आहेत
त्यांनीच तुम्हाला अर्ज दाखल करायला लावला ना. हो. आणि नेमकं एकाची त्यांनीच का तुम्हाला म्हणजे असं व्हीप दाखल वगैरे आणि नाकारलं, काय सांग? ते आरोप प्रत्यारोप जे झाले ना 6 तारखेनंतर 7 तारखेनंतर, त्याच्यानंतर ही परिस्थिती चिघळत गेली आणि चिघळत वाढत गेली. त्याच्यानंतर काँग्रेसचे जे स्थानिक पातळीचे नेते आहे त्यांच्या आपसातच काही मतभेद निर्माण झाले आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा काँग्रेसच्या तेव्हाच्या 18 जूनच्या मतदानावर झाला. बस याच्या व्यतिरिक्त अजून काही नाही आहे. माझ्यापर्यंत मी पूर्ण क्लिअर, इमानदार, साफ आहे. माझ्यावर झालेले आरोप प्रत्यारोप पूर्ण चुकीचे आहे आणि मी कोणताही विड्रॉल घेतला नव्हता. 18 तारखेपर्यंत मी निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ठाम उभा होतो आणि 17 तारखेला काँग्रेस पक्षानेच त्यांच्या अंतर्गत कलहामुळे जो व्हीप काढला त्याच्यामुळे पूर्ण इलेक्शन संपून गेलं. विषय तुम्हाला संपला. वाटते का काँग्रेसनी तुम्हाला धोका दिला असं वाटते का? काँग्रेस पक्ष हा फार मोठा आहे, तो कोणाला धोका देत नाही. स्थानिक पातळीवरच्या राजकारणाने मला धोका दिला हे मी म्हणू शकतो. स्थानिक जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी धोका दिला असं तुम्हाला वाटते का? त्याच्यातही सर्व लोक नाही, काही लोक माझ्यासोबत होते शेवटपर्यंत, काही लोक त्याच्यातले एवढे सच्चे आहे. आता मी प्रत्येकाचं नाव, कोण सच्चा आहे आणि कोण खोटा आहे हे घेण्यात काही अर्थ नाही. विषय संपलेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, इलेक्शन झालेलं आहे, दुसरा उमेदवार BJPचा निवडून आलेला आहे, MLC झालेला आहे. त्याच्यामुळे आता या गोष्टीला वादाला तोंड फोडण्यात काही अर्थ नाही आहे. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता पुढची जी काही तयारी आहे, कोण खरं कोण खोटं हे जनतेसमोर तेव्हाच उघड झालेलं आहे. आता याच्यात पुढे जाण्यात काही अर्थ नाही. प्रकृती जर बिघडली नसती तर हां. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात ठाम राहिले असते का? हां, ठाम होतोच. प्रकृती बिघडल्यावरही ठाम होतोच. समजून घ्या. 18 तारखेपर्यंत दवाखान्यातूनही डिजिटल मार्केटिंग चालू होतं. ठाम होतोच. हे आरोप एकदम चुकीचे आहे. मी ठाम होतोच. त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. नक्कीच हेच अमरावती विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार हर्षित देशमुख यांनी आपल्यासोबत एक थेट संवाद साधून त्यांनी आपल्याला त्यांच्याबद्दल जे आरोप प्रत्यारोप जे त्यांच्यावर झालेले आहे, त्यांच्या निवडणुकीच्या कार्यकाळात त्यांनी पूर्णपणे त्या आरोप प्रत्यारोपाचं खंडन केलं. आणि अशा प्रकारे बघत राहा MB न्यूज. महाराष्ट्र लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश बोबडे, धन्यवाद.